22 जुलै 2005 गुल्लक नावाची हिंदी सिरीज बघितली 5 एपिसोड्सची. छान आहे. टिपिकल UP MP बिहार म्हणजे त्या साईडचं फॅमिली, ऑर्डिनरी फॅमिली, आणि प्रत्येकाच्या घरात काय चालतं तेच खूप छान पद्धतीने हे केलेलं आहे, मांडलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि त्याच्यात बाकीचे लोक जरी असे ओळखीचे नसले तरी एक मराठी गीतांजली कुलकर्णी आहे. सुंदर काम केले तिने सुद्धा, म्हणजे ज्यांनी कामं केले सगळे छान केले. आणि गुल्लक नाव म्हणजे की आपल्या ज्या आठवणी असतात, आठवणींपेक्षाही जे किस्से घडतात आपल्या आयुष्यात ते आपण ते गुल्लकमध्ये साठवून ठेवतो. म्हणजे आपल्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या मग आठवणी आपल्याला येऊन कशा आनंदित करून जातात ते थोडक्यात त्याच्यात दाखवलंय. तर अशीच एक फॅमिली असते. गीतांजली कुलकर्णी, तिचा नवरा MSCB म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्ड मध्ये असतो. ती हाऊसवाईफच असते. मोठा मुलगा इंजिनियर झाला असतो, सिव्हिल इंजिनियर, आणि तो SSB च्या परीक्षेची तयारी करत असतो आणि लहान भाऊ शाळेत शिकत असतो. तर तेच म्हणजे की आई वडील प्रयत्न करत असतात घरात आनंदी वातावरण म्हणजे ठेवायचं, हसत खेळत जगायचं. पण मग कशा काही गोष्टी नकळतपणे एकमेकांवर ताशेरे ओढले जातात आणि मग कसं मन दुखवलं जातं. मग समजवाय करता कसं बायकोच्या आवडीचं गोष्टी मग करायच्या. तर हे अशा सगळ्या म्हणजे रोजच्या गोष्टींमधलंच एक गोष्ट त्याच्यात त्यांनी दाखवलेली आहे. जसं आता एका याच्यात त्यांनी हे दाखवलं की तो लहान मुलगा कधीच आपली अंडरपॅन्ट स्वतः धुत नसतो, नेहमी वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. मग तिची ती आरडाओरड, नेहमी आपलं तिला कंटाळा येतो तर नेहमी ती आपली आलू टाकून पिवळा भात करत असते. मग तो मोठा इंजिनिअरिंग मुलगा म्हणतो, क्या मम्मा ये हमेशा का है आपका, असं. मग ते शेजारणी वगैरे येऊन हे करतात आणि गॉसिप्स दाखवलेत की कशा शेजारणी येतात, एकमेकांना भेटतात, ह्याच्या त्याच्याबद्दल चर्चा करतात, तरी ही अशीच, ही तशीच. आणि म्हणजे ही फारशी मग त्यांच्यामध्ये नसते गीतांजली कुलकर्णी. तिला आपण आपला नवरा आणि आपले हे मग दोघा भावाभावांची कसे भांडणं पण, आणि मग बाहेरच्या लोकांबरोबर भांडण झाले की कसे एकत्र येतात ते दाखवलंय. आणि मग मोठ्या भावाच्या काही गोष्टी कशा लपवल्या जातात, जसं तो सिगरेट ओढतो बाहेर, तर मग हे घरात सांगायचं नाही. आणि मग त्यांची हे येणार असते, म्हणजे रक्षाबंधन येतो त्योहार, तर त्याची बहीण येणार, म्हणजे आत्या त्यांची येणार असते वडिलांना राखी बांधायला. तर पण अचानक म्हणजे वडिलांनी ऑर्डर केला असतो त्या आपल्या बहिणीसाठी ड्रेस वगैरे, आणि हिने पण सगळं खीर वगैरे सगळी तयारी केली असते. आणि त्याच दिवशी असा SSBचा रिझल्ट येतो आणि त्याच्यात तो सिलेक्ट होत नाही. मग त्याला असं वाटतं, तो जेव्हा सांगतो, आधी तर लपवूनच ठेवतो, पण जेव्हा सांगतो तेव्हा एकदम आई चक्कर येऊन पडते. मग त्याला असं वाटतं आपल्यामुळेच हे आले. पेपरमध्ये हे आले असतात न्यूज की एका मुलाने आत्महत्या केली SSB मध्ये, पास नाही झाला म्हणून वगैरे वगैरे. तर मग आई म्हणते, अरे वेड्या, मी तुझ्या याने नाही केली, तुझा तर फर्स्ट अटेम्प्ट होता, लोकांना 3-3, 4-4 अटेम्प्ट लागतात, 4-4, 5-5 लागतात, नाही झालं, नेक्स्ट टाइम होईल. मी काही त्याच्यामुळे नाही म्हणे, अचानक माझा BP ड्रॉप झाला म्हणून मी बेशुद्ध झाली होती. मग म्हणजे गैरसमज बोलून, म्हणजे हे की डायलॉग व्हायला पाहिजे, चांगले संवाद पाहिजे. घराचं रिपेअर करायचं असतं, मग बजेट काढतात की किती खर्च येईल काय, मग ते म्हणतात नको आता आपल्याला हेच करून घेऊ, तेच करून घेऊ. पण मग आई ठामपणे म्हणते की नाही, बांधायचं तर व्यवस्थितच बांधायचं, थांबू आपण थोड्या दिवस, याला नोकरी लागू दे, पैसे मिळू दे याचा, मग आपण बांधूया घर. म्हणजे असे एक डिसिजन्स. मग हा इंजिनिअरिंग मुलगा म्हणतो मला स्कूटी घ्यायची आहे, वडील ते म्हणतात नाही बुलेट घेऊ, असं करू तसं करू. तेवढ्यात लाईट जातात, मग ती म्हणे नाही इन्व्हर्टर पाहिजे आधी घरामध्ये. पण मग तेवढ्यात त्या मित्राचा एक व्हिडिओ येतो की त्यांनी पण बुलेट घेतलं असते आणि ऍक्सिडेंट होऊन तो पडला असतो. तो म्हणतो नको बुलेट कॅन्सल, आपण स्कूटीज घेऊ.
आणि इन्व्हर्टर पण घेऊ, म्हणजे अशा एक 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 गोष्टी होत जातात. तर मग जेव्हा ह्याची आई बेशुद्ध होऊन पडलेली असते, तर ते पैसे कुरिअरवाल्याला द्यायचे असतात 2,000 रुपये, तर ते त्या डॉक्टरांना देण्यामध्ये, तिला सलाईन बिलाईन लावण्यामध्ये चालले जातात. तर तो म्हणतो, म्हणजे वडील म्हणतात की आता घरात तर पैसे नाहीये, काय करायचं? मग हा गुल्लक फोडतो आणि त्याच्यातनं पैसे देतो. म्हणजे घरातली एकी जूट हे सगळं आणि एकमेकांना मदत करण्याची हे जे वृत्ती दाखवली आहे, ती छान आहे. म्हणजे एकूण ओव्हरऑल टचिंग सिरीज आहे.